कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील खेळाडूंकरिता कोल्हापूर क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे। धावणे, फुटबॉल, लॉन टेनिस, कबड्डी, खो खो, शूटिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती हे खेळ या संकुलात खेळले जातात। परंतु क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडून खेळाडूंना आणि शाळा महाविद्यालयांना आवश्यक ती माहिती दिली जात नसल्यानं कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळानं क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांची भेट घेतली। राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची माहिती द्या अशी मागणी शिष्टमंडळानं केली असता राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची कार्यालयाकडे माहिती नसल्याचं क्रीडा उपसंचालक पाटील यांनी सांगितलं। थलेटिक्स ट्रॅकचा निधी शूटिंग रेंजसाठी खर्च का केला? छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील शासनाच्या मालकीच्या जलतरण तलावाची दुरावस्था झाली असून या तलावाच्या दुरुस्तीसाठी क्रीडा विभागाकडून काय उपाययोजना राबवल्या असे प्रश्न कृती समितीनं उपस्थित केले। यावर क्रीडा उपसंचालक पाटील यांना अपेक्षित उत्तरं देता आली नसल्यानं कृती समितीनं संताप व्यक्त केला। क्रीडा संकुलाचं काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी ते काम अपूर्ण असल्याचा दावा कृती समितीनं यावेळी केला। इथं जे काय शासनाने डिक्लेअर केलं होतं ते सगळं पूर्ण झाले। हा खोटा आणि धनलट दिलेलं उत्तर आहे, हे आम्हाला मान्य नाही, कारण हे क्रीडा संकुल अपूर्ण आहे। त्याचबरोबर विभागातनं स्टेटसाठी आणि नॅशनलसाठी जे खेळाडू जातात त्या खेळाडूंची ह्यांच्याकडे गेल्या 5 वर्षाची कुठलीही माहिती उपलब्ध नाही आणि ही त्याबाबतीत अभिन्न आहेत आणि हे अंधारात आहेत। महाराष्ट्रातल्या क्रीडा विभागाचा त्याचबरोबर कोल्हापुरातील लोकप्रतिनिधी जाहीर निषेध करतो। कोल्हापुरातले लोकप्रतिनिधी फक्त कागदावरती पैसे आणून भ्रष्टाचार करायचं काम करत आहेत। क्रीडा विभाग कुणाचंही लक्ष नाही। या शिष्टमंडळात GM गायकवाड, अशोक पोवार, प्रकाश आमते, अमृत शिंदे, लहुजी शिंदे, सुनील थोरवल, सुनील राठोड, महादेव पाटील, प्रसाद बुलबुले, फिरोज खान, कादरभाई मलबारी, प्राध्यापक शिवाजी पाटील, राजू बुलबुले, रफिक मुल्ला, विजय पाटील, राजेश यादव, सुधीर यादव यांचा समावेश होता।